DHSचं एक अपडेट आलेलं आहे. आणखीन एक वेटिंग लिस्ट लागलेली आहे, प्रतीक्षा यादी आज. तर एकूण आता किती विभागाच्या किती याद्या लागल्या ते एकदा बघून घेऊ. हे आपली आरोग्य विभागाची साईट. इथं तुम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल, दिस साईट मे बी हॅक्ड. त्याच्यामुळं सध्या कोणी साईटवर ॲक्सेस करायला ट्राय नका करू. असं समथिंग काहीतरी येत आहे. तर सध्या नका करू ट्राय. साईट हॅक केलेली आहे, त्याच्यामुळं डाटा वगैरे हॅक होऊ शकतो. त्याच्यामुळं सध्या कोणी ॲक्सेस नका करू. तुम्हाला सर्व लिस्ट ग्रुपवर मिळून जातील. मी तुम्हाला कोणत्या लिस्ट लागले दाखवतो. हे बघा, औरंगाबादची लिस्ट लागलेली आहे. तर औरंगाबाद स्टाफ नर्स प्रायव्हेट, ठीक आहे. ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन लिस्ट लागली. औरंगाबादची ही प्रायव्हेटची लिस्ट आहे. ओपन वुमन्स रिझर्वेशन कॅन्डिडेट आहे, जो फर्स्ट कॅन्डिडेट अनरिझर्वड कॅटेगरी ओपनमधून फॉर्म भरला होता. ओपन वुमन्स रिझर्वेशन सिलेक्ट झालेलं आहे. 98.08ला सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा कॅन्डिडेट आहे ओपन जनरलचा. कॅटेगरी बघा, NTD कास्ट कॅटेगरीमध्ये NTDमधून फॉर्म भरला होता, पण सिलेक्शन झालेलं आहे ओपन जनरलमध्ये. मार्क जास्त असल्यामुळे कॅटेगरीमधून तो कॅन्डिडेट ओपनमध्ये गेलेला आहे. 98.08ला कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओपन PT. ओपन PT पार्ट टाईप, ठीक आहे. हे सर्व अगेन्स्टमध्ये आहेत, कारण कॅन्डिडेट नाही आहे, त्याच्यामुळं अगेन्स्टमध्ये गेलेले आहे ते. ओपन आणि रिझल्टचाच कॅन्डिडेट आहे, पण ओपन अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाईम अगेन्स्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. 98.08ला मेरिट गेलेलं आहे ओपन पार्ट टाईमचं. तर प्रायव्हेटमध्ये 3च जागा वॅकंट होत्या, त्याच्यामुळं फक्त 3च कॅन्डिडेटची लिस्ट लागलेली आहे. 1 2 3, ठीक आहे. फक्त 3च कॅन्डिडेटची लिस्ट लागलेली आहे प्रायव्हेटमध्ये. त्याच्यानंतर गव्हर्मेंटमध्ये काही कॅन्डिडेट्सला जास्त लिस्ट लागलेली आहे. गव्हर्मेंटमध्ये जास्त जागा वॅकंट होत्या. तर फर्स्ट बघा, SC PA प्रोजेक्ट अफेक्टेड. PA म्हणजे सगळ्यात पहिलं SCच कॅन्डिडेट आहे. सिलेक्शन कशामध्ये झालं आहे? SC अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये, ठीक आहे. अगेन्स्टमध्ये झालं 118 मार्क्सला सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे VJA वुमन्स रिझर्वेशन, WR वुमन्स रिझर्वेशन. तर याच्यामध्ये बघा, VJAचा कॅन्डिडेट आहे सिलेक्शन. VJAमध्येच वुमन्स रिझर्वेशनमधून सिलेक्शन झालेलं आहे 110 मार्क्सला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे NTB WR वुमन्स रिझर्वेशन. याच्यामध्ये पण NTB कॅन्डिडेट आहे, ज्याचं सिलेक्शन NTBमध्येच वुमन्स रिझर्वेशनमधून झालेलं आहे 96 मार्क्सला. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडेट आहे ओपन जनरल. आता ओपन जनरलचं बघा, SC कॅन्डिडेट आहे, पण मार्क्स जास्त असल्यामुळं त्याचं सिलेक्शन कशामध्ये झालेलं आहे? ओपन जनरलमध्ये. मार्क्स जास्त असल्यामुळे ते ओपनमध्ये गेलं. कॅटेगरीमधून ओपनमध्ये जाऊ शकतं. मार्क्स जास्त असेल तर कॅटेगरीमधून ओपनमध्ये गेलेला आहे हा कॅन्डिडेट. तर किती मार्क्सला गेलेला आहे मेरिट? तर 118ला. हे जनरलमध्ये. तर आता ओपन वुमन्स रिझर्वेशन बघा. ओपन वुमन्स रिझर्वेशनमध्ये पण 2 कॅन्डिडेट आहेत, जे ऑलरेडी ओपनचेच होते. ओपन कॅटेगरीमधूनच फॉर्म भरलेला त्यांनी. ओपन वुमन्स रिझर्वेशनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर 120 आणि 118 2 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले. त्याच्यानंतर EWS WR वुमन्स रिझर्वेशन EWSमधून. तर ह्याच्यामध्ये EWS कॅन्डिडेट होता. EWS वुमन्स रिझर्वेशन सिलेक्शन झालेलं आहे 114 मार्क्सला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे OBC SP स्पोर्ट पर्सन. आता हे पण अगेन्स्टमध्येच आहे. हे बघा, अगेन्स्ट, कारण कॅन्डिडेट नाही आहे, त्याच्यामुळे हे अगेन्स्टमध्ये ती जागा मिळालेली आहे. OBCचाच कॅन्डिडेट होता, पण त्या OBCच्या कॅन्डिडेटला अगेन्स्टमध्ये स्पोर्ट पर्सनची जागा मिळालेली आहे कॅटेगरीमधूनच. तर 114 मार्क्सला. त्याच्यानंतर हे OBCचं झालं. त्याच्यानंतर SBC जनरल. SBCचं कितीला गेलं मेरिट बघा. ह्याच्यामध्ये SBC कॅन्डिडेट आहे, ज्याचं SBC जनरलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे 96 मार्कला, ठीक आहे. 96 मार्कला गेलेलं आहे. तर ठीक आहे, टोटल इतके आहेत ह्याच्यामध्ये गव्हर्मेंटमध्ये. एवढ्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. तर टोटल 9 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे गव्हर्मेंटमधून, आणि 3च कॅन्डिडेट आहेत प्रायव्हेटचे, ठीक आहे. तर हे
टोटल इतक्या लिस्ट लागलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये हे फिमेलच्या लिस्ट आहेत सर्व दोन्ही पण, कारण याच्यामध्ये औरंगाबाद डिव्हिजनमध्ये मेल कॅन्डिडेटला जागाच नव्हती. ठीक आहे, त्याच्यामुळे मेलची लिस्ट नाही आहे औरंगाबादची. ठीक आहे, मेलला जागाच नव्हती औरंगाबाद डिव्हिजनमध्ये, त्याच्यामुळे त्यांच्या काही लिस्ट नाही आहेत. तर आता परत एकदा सांगतो मी, टोटल किती लिस्ट लागल्यात आत्तापर्यंत आणि कोणत्या कोणत्या विभागाच्या किती लिस्ट लागलेल्या आहेत. तर टोटल 8 विभाग. 8 विभागापैकी सगळ्यात पहिलं बघा अकोला, ठीक आहे, शॉर्टमध्ये येतो अकोला, ठाणे, त्याच्यानंतर पुणे आणि लातूर. तर टोटल ह्या 4 विभागाच्या टोटल 3 लिस्ट लागलेल्या आहेत. 3 लिस्ट कशा, तर एक सिलेक्शन लिस्ट आणि 2 वेटिंग लिस्ट. तर अशा टोटल 3 लिस्ट लागलेल्या आहेत या 1 2 3 4 विभागाच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोल्हापूर आणि आता औरंगाबादची लागल्यामुळे, ठीक आहे, औरंगाबादची ह्या 2 विभागाच्या टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत. आता हे 4 लिस्ट कशा लागल्यात, तर एक सिलेक्शन लिस्ट प्लस 3 वेटिंग लिस्ट. तर आता औरंगाबादची जी लागलेली आहे ती 3rd वेटिंग लिस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं कोल्हापूर आणि औरंगाबाद या टोटल 2 विभागाच्या 4 लिस्ट लागलेल्या आहेत. एक सिलेक्शन लिस्ट आणि 3 वेटिंग लिस्ट, अशा टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नागपूर आणि नाशिक या 2 विभागाच्या सगळ्यात जास्त लिस्ट लागलेल्या आहेत, नागपूर आणि नाशिकच्या. तर याच्या टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहेत या विभागाच्या. तर एक सिलेक्शन लिस्ट प्लस 4 वेटिंग लिस्ट, अशा ह्या 2 विभागाच्या टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहेत. तर हे टोटल 8 विभागाचं मी तुम्हाला आता सांगितलं, 8 विभागाचं. त्याच्यापैकी आता 4 विभागाच्या जे मी सांगितलं तुम्हाला अकोला, ठाणे, पुणे आणि लातूर यांच्या टोटल 3 लिस्ट लागलेल्या आहेत, एक सिलेक्शन लिस्ट आणि 2 वेटिंग लिस्ट. त्याच्यानंतर 2 विभाग कोणते, कोल्हापूर आणि औरंगाबाद, आता यांच्या टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत, एक सिलेक्शन लिस्ट आणि 3 वेटिंग लिस्ट. आणि त्याच्यानंतर 2 आहेत नागपूर आणि नाशिक. तर ह्या 2 विभागाच्या सगळ्यात जास्त लिस्ट लागल्या आहेत, 5 लिस्ट लागलेल्या आहेत. तर एक सिलेक्शन लिस्ट आणि 4 वेटिंग लिस्ट, अशा टोटल हे 8 विभागाच्या इतक्या लिस्ट लागल्या, 3 4 5. ठीक आहे, तर आता औरंगाबाद विभागामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना आता पुढे मेल येईल डी व्हीसाठी. ठीक आहे, डी व्हीसाठी बोलवतील. आता आणखीन कोणत्या विभागाच्या लिस्ट लागतील का, तर हे बघा, जागा जर व्हॅकंट असतील तर डेफिनेटली आणखीन लिस्ट लागतील. तर आता जागा व्हॅकंट आहेत नाही ते आता समजा डी डी ऑफिसला त्यांनाच माहीत असेल, कारण किती कॅन्डिडेट जॉईन होतात, किती जागा व्हॅकंट राहतात किंवा किती रिजेक्ट होतात, त्याच्यावर डिपेंड आहे. तर सध्या तरी इतक्या लिस्ट लागलेल्या आहेत. आणि तुम्हाला साईटवर सध्या आता ते साईट चालत नाही आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुप मिळेल, तर ग्रुपची लिंक मिळेल, तर तुम्हाला ग्रुपवर हे सर्व लिस्ट वगैरे मी टाकलेले आहेत, सर्व लिस्ट तुम्हाला मिळून जातील तिथं, याच्या आधीच्या पण आणि आत्ताच्या पण लागलेल्या. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर तिथं ग्रुपमध्ये विचारू शकता.